नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपणा सर्वांचं मातोश्री हायटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर हा माझ्या पूर्ण पाठीमागे साधारण पाऊण एकरचा द्राक्ष प्लॉट आहे आणि सध्या आपण आलेलो आहोत अंजनी गावामध्ये, तासगाव तालुका, जिल्हा सांगली. तर हा पाटील साहेबांचा प्लॉट आहे. लवकर बहार धरलेला आहे सरांनी. आणि सर स्वतः प्रशासकीय अधिकारी आहेत आणि प्रशासकीय अधिकारी बरोबरच आपल्या शेतीची असणारी नाळ आजपर्यंत सुद्धा ते व्यवस्थित सांभाळतात आणि सरांनी हा खूप चांगल्या पद्धतीने द्राक्षाचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे आणि अर्ली बहार ट्रीटमेंट आपण म्हणू शकतो किंवा आगाप छाटणी करून हा धरलेला बहार आहे. आणि हे साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये याची छाटणी घेतलेली आहे आणि आज महिला कामगार आहेत, त्या महिला कामगारांच्या माध्यमातून थिनिंग ऑपरेशन सध्या चालू आहे. म्हणजेच द्राक्षामधले जे दाटी वाटीनं असणारे जे मणी असतील ते काढण्याचं काम चालू आहे, जेणेकरून भविष्यामध्ये त्या द्राक्षाला चांगली साईज येईल आणि वेट सुद्धा आपल्याला चांगलं वाढलेलं दिसून येईल. तर ऑगस्ट मध्ये छाटणी घेतलेली आहे. सरांचं 1-2 दिवसाला अल्टरनेट स्प्रेइंगचं शेड्यूल असतंय आणि त्याचबरोबर बेसल डोस मध्ये पूर्णपणे सेंद्रियमध्ये शेणखत वगैरे असेल तर ह्या गोष्टी सरांनी त्या ठिकाणी तंतोतंत पाळलेला आपल्याला दिसून येतात. आणि डिसेंबरमध्ये हा प्लॉट आपल्याला हार्वेस्टिंगला किंवा कटिंगला येईल. आणि मागच्या वर्षीचा सरांचा अनुभव सांगायला गेलं तर सरांनी सुद्धा मागच्या वेळी सुद्धा हेच शेड्यूल तंतोतंत पाळलं होतं. ऑगस्ट मध्ये छाटणी घेतली होती, साधारण मे जून मध्ये सरांनी बेसल डोस शेणखत घातला होता आणि मागच्या वर्षी त्यांना नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हा प्लॉट कटिंगला तयार झाला होता आणि त्यावेळेस त्यांना 460 रुपयाने पेटी, म्हणजे 4 किलोची पेटी 460 रुपयाने गेलती आणि खूप चांगल्या पद्धतीने भाव भेटला होता आणि सरांना खूप चांगल्या पद्धतीने द्राक्ष पिकामधून उत्पादन सुद्धा भेटलं होतं. आणि अगदीच मागच्या वर्षी सारखंच तंतोतंत ह्या वर्षी सुद्धा त्यांनी शेड्यूल पाळलेला आहे. आणि वरती अवकाळी येणारी नैसर्गिक आपत्ती असेल, पाऊस असेल तर त्याच्यापासून वाचण्यासाठी वरून सुद्धा कागद त्याने अंतरलेला आहे आणि आतमध्ये सुद्धा मल्चिंग पेपर अंतरलेला आहे, जेणेकरून पावसापासून कुठलेही नुकसान आपल्या द्राक्ष पिकाला होणार नाही याची तंतोतंत काळजी घेतली आहे. आणि स्वतः सर महिला कामगार असतील, पुरुष कामगार असतील, त्यांच्या माध्यमातून आज थिनिंगचं ऑपरेशन चालू आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या सर्व शेतकरी बांधवांनी जरूर सबस्क्राईब करावे. तुर्तास इतकेच, धन्यवाद.